जावं लागेल कदाचित प्रॉब्लेम असा होईल आम्हाला इथे टाकून आम्ही जाऊ कसं हैराण होणार तुम्हाला मी ड्रायव्हर पाठवतो कोणतं पण तुम्ही हैराण होणार असा विषय झाला घे तू नको ना असं नको काही करू हॅलो हॅलो हां बोला ना अजून कोण नाही निघाला कारण भिनार एक जिंकले ना ठाकूरपाडा पण एक जिंकले ना आता पोगाव ना भिनार आहे ना त्याच्यातून गुंदावली जिंकले त्याच्यातून हां एक प्लेअर झाला एक बाकी आता भिनार पोगाव चालू होते मॅच सारंगाव आणि मानकोली त्यांची एक मॅच झाली सारंगावने जिंकली हां ओके हे तू कॉमेंट्री कर ना हे घे ना स्कोरिंग तो करते संदेश स्कोरिंग कर ना सुधीर आणि शरद बॉलिंग व महेश धन्यवाद पेन दे ना कोण आहे स्ट्राईकला कोण आहे सुधीर नो स्ट्राईकला शरद धन्यवाद संदेश वखारे त्याचप्रमाणे संदेश पाटील भिवंडीकर. वळूया आपण सामन्याकडे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. चाचणी स्पर्धा आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र शॉटअँड फटका पहिला चेंडू अशोक म्हात्रे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं सुधीर भोईर आणि त्याचप्रमाणे स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाचं अकाउंट ओपन होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या अंकावर. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. महेश वारे बॉलिंग ट्रॅक वरती आणि यावेळेस मात्र अगदी सहज सोपा झेल सुटतोय. क्षेत्ररक्षकाला असं वाटलं होतं की निश्चित प्रमाणे चेंडू हातामध्ये जाऊन विसावेल की काय, पण मात्र असं काही घडलं नाही. अगदी चेंडू हाताला स्पर्श करून धरतीला दान होतोय. फलंदाजाला मिळतंय जीवनदान. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या अंकावर. गोलंदाज तयार. आखो डब्याचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडू मात्र हवेत आहे. किरण पाटील चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल आणि यावेळेस मात्र संधीचं सोनं केलंय दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या जोडली जाईल. फलकावरती आपण पाहतोय एकूण एकंदर ती मात्र 4 या अंकावर. फलंदाज सुधीर भोईर याला आपण पाहतोय 3 या धावसंख्येवरती खेळताना. फलंदाज शरद याला आपण पाहतोय 1 या धावसंख्येवरती खेळताना. यावेळेस मात्र फटका फसलाय. कव्हरचं क्षेत्र जरूर निवडलं होतं, पण मात्र अगदीच जी व्यूहरचना होती त्या व्यूहरचनेमध्ये फसवलं गेलंय फलंदाज सुधीर भोईर याला. आणि त्याचप्रमाणे पहिल्या विकेटचं पतन होईल भिनार संघाचं. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती ती मात्र 4 या अंकावरती. सन्मान्य प्रमोददादा भोईर यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. बॅक टू दी डगआउट आपण पाहतोय फलंदाज सुधीर भोईर याला. एकूण एकंदर 4 चेंडूंचा खेळ झाला. त्याच्यामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी धाव, त्याच्यानंतर दुहेरी धाव आणि त्याच्यानंतर फलंदाज बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला पाठवायचं होतं ते मात्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, पण चेंडू निघून गेलाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. सीमा पार एक देखणा चौकार म्हणावा लागेल फलंदाजाच्या बॅटमधनं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या अंकावर.
गोलंदाज तयार, राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न, पण एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय महेश वारे यांच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय एकंदर 8 धावा, एक फलंदाज बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज हरीश जी फलंदाजीतून आपण जर पाहिलं तर एक चौकार जरूर जोडला गेलाय. त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू, एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे 8 धावा फलकावरती. एक चांगली धावसंख्या मात्र म्हणता येणार नाहीये, कारण की जर आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये आपण एक गोष्ट नेहमीच उल्लेखनीय पाहिले की 10 पेक्षा अधिक धावा ज्या आहेत त्या धावसंख्या जी आहे ती मात्र एक सन्मानजनक धावसंख्या म्हणून इथून मात्र पाहिलं जातं. यावेळेस मात्र निघून गेलाय चेंडू एका धावेकरता. दरम्यान स्वप्नदादा चौधरी यांचं आगमन होते, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निकाल शीतपेयाची व्यवस्था मात्र त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. खूप खूप धन्यवाद. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण जर पाहिली तर यावेळेस मात्र जर आपण पाहिलं अलॉंग दी कार्पेट चेंडू निघून चाललाय तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई. एकंदर धावा जोडल्या जातात त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते नेल्सन फिगर 11-10 या अंकावरती आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी, धावसंख्या आहे 10 धावा. इन बिटवीन दी गॅप निघून जाईल चेंडू, डाऊन दी ग्राउंड, सीमा पार, देखना चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या अंकावरती. 14 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, दांडी गोल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 14 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि अगदी जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाच्या माध्यमातून. आता मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, तू महिमे पाहायला मिळते. रनआउटची संधी, धावचीची संधी, पण मात्र संधीचं सोनं होत नाहीये. एक धाव जरूर मिळेल. तत्पूर्वी फलंदाज जर आपण पाहिलं तर क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय.
गुरुदत्त. हॅलो 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 चेक. मी आवाज देतो या गुरुदत्त मानकुली टीम संघाच्या कॅप्टनला की आपण संदेश वगारे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मानकुली टीमचे कॅप्टन आपण लगेचच यायचे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. या पुढचा चेंडू पुढे सरसावत चेंडूला खेळून काढलाय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या गेल्या. फंबल आपण पाहतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा आहे. तत्पूर्वी 2 धावांची सहाय्यता आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावा जोडल्या गेल्या त्या फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. एक चांगला खेळ जो आपण पाहिलाय. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान बिनार संघाच्या माध्यमातून. धावसंख्या आहे फलकावरती 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता तिसरं षटक मार्गस्थ होईल आणि तिसऱ्या षटकाकरता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अशोक म्हात्रे याला. अनुभव संपन्नता असलेला एक चांगला खेळाडू अशोक म्हात्रे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना सज्ज होईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. अवांतर एक धाव जोडली जाईल आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय. फलकावरती 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. यावेळेस मात्र पुढील चेंडू फटका चांगला आहे पण योग्य टायमिंग साधता आलेलं नाहीये. महेश वारे चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि विकेट सॅक्रिफाईस केली जाईल का? नेक्स्ट मॅच सारंगाव आणि पिंपलगड टीमच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला होता. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर काहू कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तू मैमे फुटबॉलचा खेळ आणि गोल झालाय. मिळतील धावा 4. चौकार, नशिबाचा चौकार. एक विशेष सूचना आहे. फक्त 1च मिनिट पंच थांबायचं आहे. आपण भिनार संघाचं पोगाव संघाचा महेश वारे यांनी गोलंदाजी केली होती. आपण बँड आहात तर ऑर्गनाइज कमिटीने 3 धावाची पॅनल्टी इथे तुम्हाला लावलेली आहे. आता या आयोजन कमिटीचा निर्णय आहे. प्रदीप जोशी साहेबांच्या माध्यमातून ही माहिती मिळालेली आहे आम्हाला. नो डाऊट तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा.
चला मॅचला सुरुवात करा. दरम्यान शुभागमन होत आहे लॉट कमिटी सदस्य राजेंद्रदा पाटील. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मंचावरती विराजमान आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. धावसंख्या आहे 24 या अंकावरती आणि सामना इथून मात्र पुन्हा एकदा सुरुवात होईल. सर एक मिनिट फक्त. पहा, आपण टॉस करण्याच्या अगोदर आपण अनाउन्समेंट केली होती. बिनार संघाने लेट रिपोर्ट केला होता. त्या संघाला 3 धावाची पॅनल्टी लेट रिपोर्टमुळे लागली होती आणि महेश वारे यांनी या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती म्हणून त्यांना देखील 3 धावाची पॅनल्टी लागली होती. ते पॅनल्टी ही जी आहे लेवल झालेली आहे, मॅच सुरू करायची आहे. सो रिक्वेस्ट, चला मॅच सुरू करू आपण. पंचांना विनंती आहे, आपण स्पीडअप करायचं. बी रेडी, बी फास्ट प्लीज, जरा घाई करा. धावसंख्या एकूण एकंदर आहे 24 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि गोलंदाज अशोक म्हात्रे आता मात्र बॉलिंग मार्कवरती आहे. 2 चेंडूची हाताळणी त्यांनी केलेली आहे. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पण अगदीच जर आपण पाहिलं तर थोडासा दबाव कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजावरती, पण त्याचा तसू मात्र फरक काहीसा पडत नाही आहे. निर्धाव चेंडूची हाताळणी. यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर कट निघून चाललाय चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. धावा जोडल्या जातील त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय फलकावरती. एकूण एकंदर 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर एकूण एकंदर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक निघून जाईल चेंडू. मुख्य मंचाला सलामी देणारा झन्नाटेदार षटकार. षटकाराच्या मदतीनं 32 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलोय. फलंदाज विशाल याच्या बॅटमधनं विशाल काय फटकेबाजी आपण पाहतोय. यापुढील होणारा सामना गुरुदत्त मानकोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी पिंपळगर या 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेस मात्र लो फुलटॉस चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये हनी याला आपण पाहिलं. अप्रतिम झेल पकडला जाईल. फलंदाज बाद, विकेटचं पतन. थोडासा रद्दबदल आहे. यापुढील होणारा सामना आपल्याला जो पाहायला मिळणार आहे तो गावदेवी पिंपळगर आणि त्याचप्रमाणे त्यांच्या विपक्षात जे हनुमान सारंगाव या 2 संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. गुरुदत्त मानकोली संघाला विनंती आहे आपण
संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 3 ची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि संदेश पाटील आमच्यापर्यंत धावसंख्या 32 या अंकावरती आपण पाहतोय. फलंदाज दिनेश भोईर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग स्टांजवरती गोलंदाज प्रकाश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सोमनाथ यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या गेल्यात आणि निश्चितप्रमाणे जर आपण विचार केला तर एकनाथ घाटाळ यांनी सुद्धा आपला मानस बांधलाय की दिनेश भोईर यांना इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाजी करता बॅटिंग स्टान्सवरती वारंवार आणणं इथून मात्र महत्त्वाचं आहे. मानकोली संघाचे संघनायक संदीप ज्युनियर यांना विनंती आहे आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट नशिबाचा चौकार. मिळतील धावा 4. धन्यवाद डीजे. टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण आयोजन समितीला लगेचच संपर्क साधायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते चौकाराच्या मदतीनं 38 या अंकावरती. 38 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक निलेश झेपावतायत चेंडूवरती. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी संधीचं मात्र सोनं केलंय. धावा जोडल्या गेल्या तर एकंदर 2. 40 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 40 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्मवरती विकेटचा मारा. गोलंदाज प्रकाश यांच्या माध्यमातून अंतिम षटक हाताळलं जात आहे. गावदेवी पिंपळगर संघाचे संघनायक आणि जर्मन सारंगाव संघाचे संघनायक आपण बर्फानी बाबा एंटरप्राइजेस नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचं आहे. एकंदर धावा पुन्हा एकदा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 42 या अंकावरती. सुरेख रनिंग बिटवीन दी विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज दिनेश भोईर आणि एकनाथ घाटाळे यांच्या माध्यमातून या षटकातील आणि या इनिंगमधील अखेरचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र चेंडूची फेकी केली जाईल आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाज दिनेश भोईर पुन्हा एकदा क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचताना आणि एकंदर धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 44 या अंकावर. $44 रन्स ऑन दी बोर्ड. 40 प्लस क्रिकेटमध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक सेफ टोटल म्हणून या आकड्याकडे बघितलं जात आहे. अखेरचा चेंडू या इनिंगचा आणि या चेंडूच्या अखेरनंतर आपल्याला कळणार आहे की किती धावसंख्येचं आव्हान आहे. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप आणि अप्रतिम देखना फटका. निघून जाईल चेंडू. 1 टप्प्या अखेर सीमा पार. मिळतील धावा 4. एकंदर धावा जोडल्या गेल्यात फलकावरती 48 आणि 49 धावांचं
लक्ष आहे. तर वळूया नाणेफेकीकडे. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांचं सुद्धा शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर 10 रुपयाचं नाणं आहे. गावदेवी पिंपळघर आणि त्याचप्रमाणे जे हनुमान सारंगाव काटा असा आहे. तर गावदेवी पिंपळघर संघ नाणेफेक जिंकलेली आहे. पुन्हा एकदा नाणेफेक होईल. काटा असा कॉल आलेला आहे. तर गावदेवी पिंपळघर संघाने नाणेफेक जिंकली. मान्यवरांना विनंती करतोय आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. तर चाचणी स्पर्धेतील महत्त्वपूर्ण सामना नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यावेळेस संघामध्ये काही बदल? काहीच नाही. जो संघ आपण घेऊन पुढे चालत आहात निश्चितप्रमाणे संघाकडनं काय अपेक्षा असेल? मागच्या वर्षी थोडासा परफॉर्मन्स ढसळलेला, पण यावर्षी पूर्ण उमेदीने बाहेर आलो आम्ही आता. क्षेत्ररक्षण. वळूया जे हनुमान सारंगाव संघाच्या संघनायकाकडे. मागील सामना अतिशय सुरेख रीतीने आपण विजय प्राप्त केला होता. या सामन्यामध्ये काय अपेक्षा असेल? या सामन्यामध्ये आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या संघाला टार्गेट कमीत कमी करण्यात रोखण्यात येईल. त्याप्रमाणे जे हनुमान सारंगाव संघ पुढची वाटचाल करतोय. होय, नक्की. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. तर गावदेवी पिंपळघर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वळूया आपण समालोचन कक्षाकडे. सज्ज होतील मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. पिंपळनेर टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी संपर्क साधा. सोबतच टीम मानकुलेचे कॅप्टन आपण देखील संपर्क साधा. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाला आपण पाहिला. पहिल्या 4 षटकामध्ये 48 धावा त्यांनी उभ्या केल्यात. यस, पहिल्या मॅचचा विचार केला तर 47 धावा ठोकल्या होत्या भिनार टीमने आणि या मॅच मध्ये 48 ठोकल्यात. चला मॅचला सुरुवात करा. वार्षिक फी 3000, चाचणीची फी 3500. वार्षिक फी पण चाचणीची पण दोन्ही पण. मग ठीक आहे, आता फक्त
49 धावांचा बाडला करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यस, पंचांचा अधिकृत इशारा देखील आलाय. मॅचला सुरुवात होत आहे. पहिलं षटक प्रभाकर भोईर. पहिला बॉल, पहिलाच बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव गेलाय. षटक क्रमांक पहिलं. मागच्या मॅचचा विचार केला तर ते देखील भरपूर चांगलं हाताळलं होतं प्रभाकर भोईरने. पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत. शरद भोईर. सिंगल कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट होते. प्रत्येक धाव जी आहे ती खूपच महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. या 2 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन झालंय निलेश पाटील आणि सोबतच पोगाव टीमचं देखील. षटकातील पुढचा बॉल. प्रभाकर पुन्हा एकदा. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. गुडलेत वरनं चेंडूने उचली घेतली आणि त्यानंतर सरळला यष्टीरक्षक सुधीर भोईरच्या हातामध्ये स्थिर रावलाय. बॉल मात्र निर्धाव गेलाय. सुरुवात खूप महत्त्वाची आहे. दोन्ही टीमचा विचार केला तर नक्कीच संघ मात्र सुरुवात जी आहे ती चांगली अपेक्षित करतोय. परंतु आतापर्यंत प्रभाकर भोईरने इम्प्रेस केलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 3 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र समोर लक्ष्मण येतोय. डावखुरा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी प्रभाकर भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. 49 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. 4 बॉल टाकून झाल्या. धावा धावफलकावर आहेत 3. षटकातील पुढचा बॉल. प्रभाकर पुन्हा एकदा. यावेळेस सफल होऊन काय कमालीचा फटका. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सर लॉंग स्टॉप रिजन मधून. सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. माधव ठाकरे सरांचा हा अंदाज आपण पाहतोय. डान्सिंग अंपायर आहेत. तब्बल 41 वर्ष झाली अंपायरिंग करतायत. MR पॅनलचे अध्यक्ष आहेत. षटकातील पुढचा बॉल. प्रभाकर पुन्हा एकदा. या वेळेस देखील अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील निघून गेलाय सीमा पार. मिळतील 6. षटकार.
आपल्या डान्सच्या माध्यमातून माधव ठाकरे सर मनोरंजन करत असताना प्रेक्षकांचा मागच्या बॉलवर रनआउटची विकेट. नक्कीच हे 40+ फॉर्मॅट आहे आणि या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाल्यानंतर रनआउटची विकेट जी येते ना, तो तर एक खेळाचा भाग असतोय. आपली विकेट जी आहे ती सॅक्रिफाईस केली अशोक म्हात्रेसाठी. अशोक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. ऑन साईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे. 5 खेळाडू ऑन साईडला आपण पाहतोय, त्यामधील 4 खेळाडू जे आहेत ते सीमारेषेलगत अशोक म्हात्रेसाठी. षटकातील पुढचा बॉल सुधीर वलतोय. ऑन साईडला प्रहार झालाय, फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक दिनेश भोईर त्या ठिकाणी आपल्या उंचीचा फायदा घेत असताना आपण पाहतोय. बॉल स्टॉप केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट. एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. आपण पाहतोय चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 हा दुसरा दिवस. भरपूर चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र या अजूनही 2 दिवस बाकी आहेत. कोण विजेता ठरेल या स्पर्धेचा हे मात्र तुम्हाला रविवारी समजेल. फुलटॉस बॉल ऑन साईडला प्रहार झालाय. बॉल हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक जेलखाली चुकी करतात. कॅच ड्रॉप, दिनेश भोईरची ही चुकी आणि त्यावर सिंगल कंप्लीट. नक्कीच लक्ष्मणला जीवनदान दिलं गेलंय. या जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा उचलेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल आणि त्या उलट स्ट्राईक चेंज झाली आहे हे देखील महत्त्वाचं आहे. कारण स्ट्राईक एंडला आपण अशोक म्हात्रेला पाहतोय. फुलटॉस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा दूर राहिल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. ही मॅच जी आहे ना, ती दोन्ही टीमसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपण या ग्रुपचा विचार केला तर ठाकूरपाडा संघ 1 मॅच जिंकल्यात, 1 मॅच हारल्यात. तर त्या उलट भिनार संघ 1 मॅच जिंकल्यात आणि पोगाव टीमचा विचार केला तर पोगाव टीम देखील 1 मॅच हारलेला आहेत. अर्थातच पोगाव टीमसाठी देखील खूप महत्त्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑन साईडला प्रहार झालाय. अप्रतिम फटका, मिडल ऑफ द बॅट, मोर उमटली त्या ठिकाणी 6 धावांची. षटकार. नक्कीच विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तसा बॅटमधून हा षटकार आलाय. या वेळेस मात्र युक्तीचा वापर, फटका हा देखील चांगला आहे. लक्ष्मण ची कॅच ड्रॉप झाली होती ना, नक्कीच त्यामुळे कुठेतरी हा षटकार आलाय. कारण लक्ष्मणची कॅच ड्रॉप आणि त्यानंतर आपण स्ट्राईक चेंज होताना पाहिला. पुढील 3 बॉलवर 9 धावा देखील आल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 24 धावा. पहिलं षटक 13 धावांचं तर दुसरं षटक 11 धावांचं आपण पाहतोय. 24 धावा झाल्या आहेत आणि अजूनही विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. या प्रकारचं समीकरण आपण भिनार टीमसाठी नक्कीच टीम ठाकूरपाडा सोबत देखील पाहिलं होतं. 12 चेंडू 24ची आवश्यकता असताना दिनेशने जे षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्या प्रकारचं षटक हाताळेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल आणि त्या अपेक्षा जरूर असतील टीमला. परंतु ती वेळ वेगळी होती, ही वेळ वेगळी आहे. त्यावेळेस संघ समोरचा वेगळा होता, त्यावेळेस समोर फलंदाज वेगळा होता, हा फलंदाज वेगळा आहे. 12 चेंडू विजयासाठी धावा आवश्यक आहेत 25. षटक क्रमांक 3 षटकातील पहिला बॉल दिनेश भोईर वलतोय.
या वेळेस देखील शफल झालाय, खाली क्षेत्र निवडला, गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाहीये. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. येतोय अशोक म्हात्रेच्या बॅट मधून हा चौकार. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. अशोक म्हात्रेच्या बॅट मधून निघणारा चौकार. षटकातील पुढचा बॉल दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस समोरच्या दिशेने बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. यस, 2 बॉलवर 2 मोठे फटके, एक चौकार तर एक षटकाराच्या मदतीने अशोक म्हात्रे मात्र मैदानाच्या आतमधून सांगतोय तुम्ही चिठ्ठ्या रेडी ठेवा. कारण पोगाव संघ जर जिंकला तर मात्र नक्कीच लकी ड्रॉ होईल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जोरदार अपील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्यात. मात्र पंचांचा काय इशारा येतोय पाहूया.
या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 4 नॉट 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दिनेश भोईर थोडी मागडी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. मागच्या मॅच मध्ये जरूर 4 धावांचं षटक फेकलं होतं, परंतु या वेळेस वारंवार मोठे फटके खातोय. हा बॉल देखील थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. पाच बॉल टाकून झाल्यात आणि आतापर्यंत 22 धावा खर्च केल्यात दिनेश भोईरने. 3 धावांची आवश्यकता. या वेळेस देखील समोरच्या दिशेने बॉलला भिटकावलाय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय या पोगाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम विनर.